नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। काल शिवसेनेचा वर्धापन दिन होता, पण ही शिवसेना नक्की कुणाची? कारण इकडे उद्धव ठाकरेंनी भाषण केलं, इकडे एकनाथ शिंदेंनी भाषण केलं। दोघंही सांगतात की शिवसेना आमची, दोघंही सांगतात की हे गद्दार, दोघंही सांगतात की यांनीच चूक केली, मीच कसा बरोबर आहे। या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित मूल्यमापन करून बघायच्या झाल्या आणि जर ठरवायचं झाले की शिवसेना नक्की कुणाची, तर मग आपल्याला या दोन्ही संघटनांचा म्हणजे शिवसेनाच आहे पण या दोन्ही भागांचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे येऊया, बाळासाहेबांची खरी शिवसेना। तिथे येऊया, तिथून पुढे सुरुवात करूया। नक्की कुणाची आहे, काय नक्की गद्दार कोण आहे, खरंच गद्दारी कुणाच्या याच्यामध्ये बसते, काय होते, हे आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत। बाळासाहेबांचा विचार जर आपण केला, त्यांचं व्यक्तिमत्व जर आपण समजून घेतलं, तर कट्टर हिंदुत्ववादी माणूस, कट्टर हिंदुत्ववादी, कधीही हिंदुत्वाला बाजूला सारून मी कोणतीही गोष्ट करेन माझ्या खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी, माझ्या सत्तेसाठी, बाळासाहेबांनी या गोष्टी कधीही केल्या नाहीत। स्वतः ते कधी खुर्ची बसले नाहीत। अनेक सामान्य माणसांना वरपर्यंत आमदार, खासदार, नगरसेवक, आधी मुख्यमंत्री, मंत्र्यांपर्यंत घेऊन आले ते बाळासाहेब आणि त्यांनी उभी केलेली शिवसेना नावाची संघटना। आणि त्याच संघटनेमध्ये उभे राहिलेले किंवा तळागाळातून वर आलेले एकनाथ शिंदे एका बाजूला आणि बाळासाहेबांचे पुत्र म्हणून उद्धव ठाकरे पक्ष जे काय झाले पुढे पक्षप्रमुख ते एका बाजूला। या सगळ्या गोष्टी जर पाहता, बाळासाहेबांच्या विचारांशी जर कुणी सगळ्यात जास्त कट्टर राहिलं पाहिजे, तर हा विचार जर कोणाच्याही मनात आला तर पहिलं नाव कोणाचं जाईल? त्यांच्या पोराचंच। बापांनी जे केलं ते पोरानं केलं पाहिजे। बाप जसा वागला तसं मुलानं देखील केलं पाहिजे। ही गोष्ट कोणालाही पटेल। एकनाथ शिंदे काय केलं, कुठून आले, कसे मोठे झाले, काय ते बाजूला सोडा, ते दुसरी गोष्ट झाली। पण जर सगळ्यात महत्त्वाची संघटना आणि तिचे विचार जर कोणी व्यवस्थितपणे पुढे आखले पाहिजेत, तर सगळ्यांच्या तोंडी नाव असेल ते म्हणजे उद्धव ठाकरेंचं। पण तसं काही झालं नाही। बाळासाहेबांच्या शिवसेना जी अगदी बाळासाहेबांच्या काळापासून भारतीय जनता पार्टीसोबत हात मिळवून होती, त्यांच्यासोबत सरकार स्थापन करायला नेहमी अग्रेसर असणारी सगळी संघटना उद्धव ठाकरेंनी अचानकपणे काँग्रेसच्या सोबत नेऊन ठेवली। ज्या बाळासाहेबांनी, आता मी हे स्वतःच्या वैयक्तिक तोंडाचं सांगत नाहीये, पण जे बाळासाहेब सांगायचे की माझी शिवसेनेची जेव्हा कधी काँग्रेस होईल, मी हा पक्ष आणि ही संघटना बंद करून टाकेन, हे वाक्य माझं आहे का? बाळासाहेबांचं वाक्य। मग जर तेव्हा ही संघटना जर काँग्रेस सोबत जात असेल, तर मग सगळ्यात पहिली गद्दारी कुठे झाली? तर सगळ्यात पहिली गद्दारी इथं झाली। कारण बाळासाहेबांना जे कधी विचारच नव्हता, बाळासाहेबांनी नेहमी या काँग्रेसच्या विरोधात सगळ्या आपल्या ठाकरे शैली झाडत राहिले, तेच शिवसेना जर काँग्रेस सोबत जात असेल, तिथं जाऊन जर सत्तेमध्ये येत असेल, तर मग कदाचित आतमध्ये असलेल्या ज्वलंत सगळ्या शिवसैनिकांना कुठेतरी मनातल्या मनात राग आलाच असेल। ही सगळ्यात पहिली मोठी गद्दारी। त्याच्यानंतर पुढे सगळ्या गोष्टी 2.5 वर्ष एकनाथ शिंदेनी नंतर या सगळ्या लोकांनी सांगितलं की आम्हाला कसं तिथं त्रास दिला जायचा, आम्हाला कसं तिथं बाजूला केलं जायचं। या सगळ्या गोष्टी पाहता आणि नेहमी भगव्याला बाजूला करून, हिंदुत्वाला बाजूला करून जी शिवसेना ज्याच्यावर उभी आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला करून या हिरव्यांच्या मागं लागायचं, या काँग्रेसी लोकांच्या मागं लागायचं। या हाताच्या पंजाने या देशाची काय करून ठेवले ते तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाहीये। मुस्लिम मतांसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना जनाब करून टाकलं। या सगळ्या गोष्टी पाहता एकनाथ शिंदेसारखे ते जे कोणी सगळे जण होते, जे कट्टर शिवसैनिक होते, त्यांना कुठे ना कुठेतरी आतून वाटलं असेल की आपण ज्या शिवसेनेसाठी, ज्या संघटनेसाठी इतक्या केसेस अंगावर घेतल्या, इतकी आंदोलन केली, इतक्या सगळ्या गोष्टी केल्या, त्या शिवसेनेला अशी हिरवी होताना आपण पाहू शकत नाही। आणि म्हणून एकनाथ शिंदेंनी घेतलेलं पाऊल किंवा जो काही घेतलेला स्टँड आहे, आणि गुवाहाटीला गेले 40 जण, त्याच्यानंतर त्यांना चोर सगळे म्हणायला लागले, एकदम ओके काय खोके बिके अशा गोष्टी सगळे म्हणू लागले। पण त्याच एकनाथ शिंदेंनी आज शिवसेना बाहेर काढून तिला धनुष्यबाणात ठेवून, तिला हिंदुत्ववाद सगळ्या गोष्टींमध्ये ठेवून एकनाथ शिंदे आज त्याच्यावरती स्वतःचा हक्क न सांगता ती संघटना या महाराष्ट्राची आहे, बाळासाहेबांची हे छाती ठोकपणे सांगतात, त्याला आपण गद्दारी कशी काय म्हणू शकतो? हेच एकनाथ शिंदे भगव्यासाठी जे काही करता येईल ते करतायत। हेच एकनाथ शिंदे गोमातेचं रक्षण करतायत। हेच एकनाथ शिंदे धारकऱ्यांना, वारकऱ्यांना, सर्वांना सोबत घेऊन चालतायत। बाळासाहेबांचे विचार जसे त्यावेळेला होते तसेच शिवसेनेचे, संघटनेचे विचार आजही पुढे घेऊन चाललेत। या सगळ्या गोष्टी आपण त्यांना गद्दार कसं काय म्हणू शकतो? आता वक्फ बोर्डाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे उभे राहणं ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या खऱ्या विचारांना श्रद्धांजली वाहिली आहे असंच म्हणायला काही हरकत नाहीये। पण याच्या विरोधात एकनाथ शिंदेंनी
हिंदुत्व कधी बाजूला केलं नाही, हिंदुत्व कधी सोडलं नाही आणि जी कधी संघटना येणाऱ्या काळामध्ये काँग्रेससोबत लागून त्या संघटनेला आतून कसं पोकळ केलं असतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही आहे. पण ती संघटना आज बाहेर आली. त्या संघटनेला माणसांनी, त्या शिवसेनेला खऱ्या माणसांनी, खऱ्या शिवसैनिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि दाखवून दिलं की एकनाथ शिंदेनी गद्दारी नाही केली, तर एकनाथ शिंदेनी खुद्दारी केली आहे आणि आमची संघटना जी कुठेतरी जाळ्यामध्ये, हिरव्या जाळ्यामध्ये अडकली होती, ती बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलंय. त्यामुळे माझ्या तरी वैयक्तिक नजरेतून शिवसेना जर खरी कोणाच्या हातात आहे तर ती मी अभिमानाने सांगेन की एकनाथ शिंदेंच्या हातात आहे. कारण शिवसेनेचं ब्रीदवाक्य हे हिंदुत्वाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शिवाची सेना, छत्रपती शिवाजी महाराजांची सेना म्हणजे शिवसेना. ही काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची, बाळासाहेबांची जी सेना आहे, ती सेना खरी एकनाथ शिंदेंच्या हातात आहे असं म्हणायला काहीही वावगं ठरणार नाही.